नमस्कार. मी अशोक चिंचोले, संपादक. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल. मित्रो, सध्या निवडणुकीचा हंगाम आहे आणि या माहोलमध्येच एक दोन दिवसापूर्वी आपण बातमी वाचला असाल किंवा ऐकला असाल की G24 या ग्रुपने या जिल्ह्यामध्ये किमान 2 जागा, एक मुस्लिमासाठी आणि एक ओबीसीसाठी मागणी केली आहे. तर अशी मागणी करणारी ही संघटना किंवा हा ग्रुप काय आहे याबाबत आपण माहिती आज जाणून घेणार आहोत. आणि या G24 ग्रुपचे समन्वयक, सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व सध्या लातूरच्या वकील मंडळात वकिली करणारे ॲडव्होकेट RY शेख साहेब आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार. हे एक आम्ही ऐकतोय G24 हे काय संघटना आहे? G24 जानेवारी 2024 मध्ये आम्ही सुरुवातीला स्थापन केलेली आहे. मतदारामध्ये जागरूकता यावी, अल्पसंख्याक, दलित, ओबीसी या लोकांना त्यांचे सर्व अधिकार व्यवस्थित मिळावेत यासाठी आम्ही ही संकल्पना घेऊन लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याच्या उद्देशाने जानेवारी 2024 मध्ये आम्ही या G24 ची स्थापना लातूरमध्ये केलेली आहे. यामध्ये मग काय वेगळे आहेत का? दलित आहेत, ओबीसी आहेत, मुस्लिम आहेत, यात प्राध्यापक आहेत की विचारवंत आहेत की वकील मंडळी आहेत, असं कोण असते का? बुद्धिवादी ज्याला म्हणतो असे आहेत? या G24 मध्ये प्राध्यापक आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर्स आहेत, उलमा देखील आहेत आमचे, आणि सोशल वर्कर आहेत. या सर्वांनी मिळून एका उद्देशाने आम्ही या ठिकाणी G24 कायम केलेलं आहे. त्यापूर्वीची आणखीन एक संकल्पना अशी की आपल्या देशामध्ये सध्या घटना बदलाचं जास्त शक्यता आहे. विशेष करून भाजप सरकार घटना बदलून हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची त्यांचं उद्देश आहे. त्यासाठी या गोष्टीपासून त्यांना परावृत्त करावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली जी घटना या देशाला आहे ती घटनेचं संरक्षण करावे या उद्देशाने आम्ही G24 ची स्थापना केलेली आहे. मग लोकसभेच्या दरम्यान किंवा लोकसभा निवडणुकीत आपल्या या संघटनेनं किंवा ग्रुपने काही काम केले? लोकसभेच्या इलेक्शनच्या पूर्वी आम्ही कामाला सुरुवात केलेली होती. विशेष करून कर्नाटक स्टेटचं रिझल्ट आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणची बारकाईने थोडं स्टडी केलं आणि विशेष करून मुस्लिमामध्ये वोटिंगचं पर्सेंटेज 50% आहे फक्त, आणि रजिस्ट्रेशन जर बघितलं तर 65 to 70% रजिस्ट्रेशन आहे. आता 70% रजिस्ट्रेशन असेल आणि त्याच्या 50% वोटिंग होत असेल तर 100 मध्ये फक्त 30 ते 35% लोक वोटिंग करतात. आणि असं झाल्यामुळं मायनॉरिटीचे जे राईट आहेत, मुस्लिमांचे जे हक्क आहेत ते प्रोटेक्ट होत नाहीत. त्यासाठी आम्ही पहिला कार्यक्रम मुस्लिमामध्ये सुरू केलं की वोटर रजिस्ट्रेशन करायचं. वोटर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 100% वोटिंग करायचं प्रयत्न करायचं. या उद्देशाने आम्ही लोकसभेचं इलेक्शन डिक्लेअर होण्याच्या अगोदरपासून या गोष्टीला आम्ही लातूरमध्ये आणि आसपासच्या तालुक्यामध्ये प्रयत्न सुरू केलेले होते. नाही, आम्ही तर असं पाहतोय ना, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर जी लाईन असते ना त्यात मुस्लिम, दलित आणि ओबीसी हेच दिसतात. तरी मग तुम्ही मतदानाला बाहेर पडत नाहीत, असं काय हे करता? मुस्लिम समाजात जागरूकता नाही. मतदान कशासाठी करायचं या बाबतीत थोडं इलिटरेसीमुळं आम्ही प्रयत्न हे केलेलं होतं की जास्तीत जास्त लोकांनी आपलं मतदानाचा हक्क बजावावा, जेणेकरून आपले जे हक्क आहेत
घटनेने दिलेले हक्क आहेत. घटनेनं आम्हाला धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे. आमचं स्वतःचं संरक्षण करायचा हक्क दिलेला आहे. आमची वक्फ प्रॉपर्टीज प्रोटेक्ट करायचा हक्क दिलेला आहे. हे जर आम्हाला प्रोटेक्ट करायचं असेल तर आम्ही मतदान करून लोकशाही मार्गाने योग्य त्या उमेदवाराला, सेक्युलर उमेदवाराला निवडून आणायचं, जेणेकरून या देशात सर्व धर्माचे लोक आपल्या आपल्या धर्माप्रमाणे, आपल्या आपल्या हक्काप्रमाणे राहून नांदू शकतील, यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीतनं घटना बदल आणि मुस्लिमांचे इतर प्रश्न या संदर्भात एक विषय मोठा झाला होता. आता विधानसभा लागतील, तर या विधानसभेत असं काय नेमकं मांडणार आपण किंवा आपला ग्रुप? काय प्रश्न आहेत, एकतर मुस्लिमांचे, ओबीसीचे आणि दलितांचे शॉर्टमध्ये? बरोबर. विधानसभेच्या इलेक्शनमध्ये महाराष्ट्रामध्ये फार महत्त्वाची भूमिका लोकांची आहे. महाराष्ट्र स्टेट हे देशावर फार मोठं परिणाम करणारं आहे. आज आम्ही एक पाहतो की महाराष्ट्रात जितकी लोकसंख्या आहे, मुस्लिमांची जी लोकसंख्या आहे, दलितांची जी लोकसंख्या आहे, ओबीसीची जी लोकसंख्या आहे, त्या दृष्टीने रिप्रेझेंटेशन मिळत नाही. आता लातूरचं उदाहरण जर आपण बघितलं तर लातूरमध्ये जितके कॉन्स्टिट्युएन्सी आहेत त्याच्यात फक्त एक रिझर्व्ह कॉन्स्टिट्युएन्सी उदगीरची सोडली तर बाकीच्या कुठल्याच कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मुस्लिम किंवा ओबीसी यांना प्रतिनिधित्व दिलेलं नव्हतं. यासाठी आम्ही एक विचार केलं की लोकसंख्येच्या मानाने या लोकांना जर प्रतिनिधित्व मिळालं तर आपले हक्क आपल्याला काय आहेत ते मागून घेण्याचं राईट क्रिएट होईल. यासाठी आम्ही सुरुवातीला मागणी केलं. इथं नाना पटोले काँग्रेसचे अध्यक्ष आलेले होते. एक प्रोग्राम झालं काँग्रेसचं, त्यामध्ये आम्ही त्यांना भेटून सांगितलं की पूर्ण स्टडी करून आम्ही महाराष्ट्रात मतदारसंघ काढलं. त्याच्यात जवळपास 40 मतदारसंघामध्ये मुस्लिम उमेदवार निवडून येऊ शकतात. आमची अपेक्षा अशी की इंडिया आघाडीने 40 पैकी मॅक्झिमम जागा मुस्लिमांना देऊन, तसंच ओबीसीना त्यांच्या पर्सेंटेजनुसार जर इतर प्रतिनिधित्व दिलं आणि तिकीट देऊन निवडून जर आणलं तर नक्कीच या वीकर सेक्शनचं इंटरेस्ट प्रोटेक्ट होऊ शकेल. या दृष्टीने आम्ही फक्त अगोदर नाना पटोलेंना भेटून निवेदन दिलं. त्यात आम्ही देशमुख देखील होते. त्यांनी आम्हाला वेळ मिळवून दिलं. त्यावेळेस आम्ही आमची मांडणी केली. त्यावेळेस त्यांना सांगितलं आणि निवेदन देखील दिलेलं होतं. त्यावेळेस त्यांनी प्रॉमिस केलं नक्कीच आम्ही या गोष्टीचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर शरद पवारचे काही लोक इथं आलेले होते. त्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन, प्रत्यक्ष आमच्या भेटी घेऊन आमचे काय अडचणी आहेत, काय मागण्या आहेत त्याबद्दल त्यांनी आमच्याशी चर्चा करून त्यांनी इन्व्हायटेशन दिलं आम्हाला. मुंबईला शरद पवारनी एक कार्यक्रम घेतलेला होता. त्याच्यात आमचे रिप्रेझेंटेटिव्ह त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी देखील ही मागणी केलेली होती की लोकसंख्येच्या नुसार जर तुम्ही तिकीट देणार असाल तर नक्कीच आमचे इंटरेस्ट प्रोटेक्ट होऊ शकतील. आणि त्या दृष्टीने लातूरमध्ये प्रयत्न आम्ही केला. खास करून लातूर जिल्ह्यामध्ये, लातूर प्रॉपरला मुस्लिमांची संख्या जास्त आहे. सर्वात जास्त वोटर्स मुस्लिम आहेत. यासाठी आम्ही मागणी केलं की काँग्रेसने, ही जागा इथली काँग्रेसला सुटलेली आहे, त्याच्यासाठी काँग्रेसने स्वतःहून योग्य त्या मुस्लिम उमेदवाराला तिकीट देऊन निवडून आणावं. आता या मागची आणखीन दुसरी भूमिका अशी आहे की अमित देशमुख निवडून इथून जातात, मॅक्झिमम मुस्लिम वोट त्यांना मिळतात आणि आम्ही देत असतो. परंतु आमचे जे हक्क आहेत, आमचे जे अधिकार आहेत ते पूर्णपणे आम्हाला मिळत नाहीत. काही ठिकाणी आमच्यावर अन्याय होत असताना काय अन्याय होत आहेत या बाबतीत आमची पोहोच त्यांच्यापर्यंत नाही किंवा ते आमच्यापर्यंत प्रत्येक बाबतीत भेट घेतात असं नाही. फार लिमिटेड लोकांशी त्यांचे संबंध आणि त्या लोकांचं अप्रोच देखील सामान्य जनतेशी नाही. त्याच्यामुळं मुस्लिम लोकात एक नाराजी आहे की या ठिकाणी आमची जास्त संख्या असून देखील आम्हाला रिप्रेझेंटेशन मिळत नाही.
त्यासाठी G24च्या माध्यमातून देखील आम्ही मागणी केलेली होती की लातूरला एक मुस्लिम कॅन्डिडेट तुम्ही द्यावा आणि दुसऱ्या ठिकाणी औसा असेल, अहमदपूर असेल त्या ठिकाणी ओबीसीना द्यावा. आता ही जी मागणी आम्ही केलेली आहे ती आम्ही मागणी केलेली आहे. आमची अपेक्षा आहे की काँग्रेसनी या मागणीप्रमाणे तिकीट द्यावा, परंतु आमचा हट्ट नाही, आम्ही द्याच अशा पद्धतीने करणार नाही. कारण असं की लोकसभेच्या इलेक्शनमध्ये BJPची जी भीती होती ती भीती आता देखील आहे. या महाराष्ट्रामध्ये सध्या जो वातावरण निर्मिती झालेली आहे त्या वातावरण निर्मितीसाठी BJP जबाबदार आहे. मायनॉरिटीचे इंटरेस्ट प्रोटेक्ट होत नाहीत, ओबीसीचे इंटरेस्ट प्रोटेक्ट होत नाहीत, दलिताचे इंटरेस्ट प्रोटेक्ट होत नाहीत आणि यासाठी प्रोटेक्ट करण्यासाठी आमची जर उमेदवारी मिळाली तर नक्कीच आम्ही या दृष्टीने प्रयत्न करू शकू. नाही, लातूर शहरातून प्रतिनिधित्व करणारे सध्याचे आमदार अमित देशमुख आहेत, त्यापूर्वी विलासरावजी होते आणि त्यांचा दावा सतत असा असतोय की आम्ही सेक्युलर आहोत, आम्ही दलित, ओबीसी, मुस्लिम यांचे हितकर्ते, यांच्या हक्काचं रक्षण करणारे आहोत, असं दावा त्यांचा असतोय. असं मग झालं नाही का? आपण म्हणता ती गोष्ट अगदी बरोबर आहे, ते दावा देखील तशा पद्धतीने करतात, पण ॲक्च्युअली कॉमन लोकांमध्ये त्यांच्या बाबतीत काय मत आहे. मी तर आता राजकारणात नाही, मी अमित देशमुखच्या जवळ नाही, परंतु मागच्या काळामध्ये 1-2 वेळेस प्रसंग आले, आम्ही अमित देशमुखना भेटून प्रयत्न केलं, काही मागण्या होत्या आम्ही त्यांना त्यांच्यासमोर ठेवलेले होते. परंतु काही घटना असे घडलेले होते की अमित देशमुखकडून आम्ही अपेक्षा करीत होतो की त्यांनी या बाबतीत स्टेप घ्यायला पाहिजे. विशेष करून परवा रामगिरी महाराजांनी आमचे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगंबरबद्दल जे उद्गार काढले, जे अपशब्द वापरले, त्याच्यामुळे मुस्लिमामध्ये फार मोठी नाराजी होती. आता या बाबतीत आम्ही अपेक्षा करीत होतो की आमचे प्रतिनिधी जे आहेत त्यांनी या गोष्टीचा निषेध करायला पाहिजे. कारण रामगिरी महाराजांनी जे केलेलं आहे घटनेच्या विरुद्ध केलेलं आहे. या देशात जी सेक्युलर गव्हर्नमेंट आहे त्या सेक्युरिटीला धक्का देण्याचा प्रयत्न जाणून बुजून केलेला आहे. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री शिंदेनी देखील त्यांच्या त्या वक्तव्यानंतर असं कॉमेंट केलेलं होतं की रामगिरी महाराजाच्या केसालाही धक्का लागणार नाही, अशा प्रकारचं कॉमेंट मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. मुख्यमंत्री कॉन्स्टिट्यूशनल पोस्टवर आहेत, कॉन्स्टिट्यूशनल पोस्टवर असणाऱ्या व्यक्तींनी अशा प्रकारची कॉमेंट करणं हे घटनेच्या विरुद्ध वर्तन आहे. परंतु आमच्याकडे अशा घटना दिवसेंदिवस इतके घडत आहेत आणि लोकांना वेळ नाही. प्रत्येकजण आपलं आपलं इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्याच्या मागं आहे. त्याच्यामुळं हे जे लोकशाहीच्या मूळ गाभ्याला जे धक्का लागत आहे त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधींनी काय केलेलं आहे या बाबतीत आमची नाराजी आहे. आज मुस्लिम समाजात वेगवेगळ्या ठिकाणी बैठका होत आहेत, त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की आमचे जे उमेदवार आहेत ज्यांना आम्ही निवडून दिलेलं आहे त्यांनी आमच्या बाबतीत काय केलेलं आहे. फक्त एकच प्रश्न नाही, असे अनेक प्रश्न आहेत. परंतु अमित देशमुखचं मुस्लिम समाजाशी जशा प्रकारे अप्रोच पाहिजे त्या पद्धतीने अप्रोच नाही. आमचं हे म्हणणं नाही की त्यांचं सेक्युलर माइंड नाही, आमचं हे म्हणणं नाही की त्यांच्याकडे गेल्यानंतर ते करणार नाहीत, परंतु अशा ज्यावेळेस घटना घडतात त्यावेळेस त्यांचं काम होतं हे पाहून लोकांच्या काय अपेक्षा आहेत, कायदेशीर काय मागणी आहेत ते त्यांनी करायला पाहिजे होतं. ते त्यांनी केलेलं नाही. ह्याच्यापूर्वीचं देखील एक उदाहरण सांगतो. आम्ही लातूरमध्ये आरक्षण एक मोर्चा काढलेलं होतं. ती फार मोठी संघटना चालली त्यावेळेस मीच त्या संघटनेचं माझ्या नेतृत्वाखाली इथं हे झालं. जवळपास 2 लाख लोकांनी मोर्चा काढून त्या ठिकाणी निवेदन आम्ही दिलेलं होतं. त्यावेळेस आमदारांनी आमची साधी विचारपूस देखील केलेली नाही, आम्हाला भेट नाही, आम्हाला काही त्यांनी हे केलेलं नाही. तर अशा दृष्टीने त्यांच्या बाबतीत लोकांमध्ये नाराजी आहे थोडं. नाही, मग त्यांच्यात ना आता 3 वेळा आमदार राहिलेले इथं
आतापर्यंत अमित देशमुख यांच्या वर्तणुकीमध्ये किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये बदल झाला नाही आणि या विधानसभा निवडणुकीत आपण अशी काय अपेक्षा करणार की अमित देशमुख मुस्लिमाविषयी किंवा ओबीसी आणि दलिताविषयी आपली कार्यपद्धती बदलतील? आम्ही अपेक्षा करत होतो आणि आणखीन देखील करत आहोत. आता आम्ही मागणी देखील केलेली आहे आणि त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स मिळतोय याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतो. आज मुस्लिमामध्ये वातावरण असं आहे की एक मुस्लिम सेपरेट कॅन्डिडेट उभा करून त्यांच्या विरुद्ध सर्वांनी मिळून निवडून आणायचं. आता आमचं थोडं वेगळ्या पद्धतीने असं आहे की आमचं पहिलं एम ज्यावेळेस आम्ही लोकसभेच्या अगोदर हे जी आमची संघटना कायम केलेली होती, पहिलं आमचं एम आहे की BJPला हरवायचं आणि BJPला हरविण्यासाठी जो कॅन्डिडेट सुटेबल वाटेल त्या कॅन्डिडेटला आम्ही सपोर्ट देऊ. आता या ठिकाणी अमित देशमुख जर पॉवरफुल असतील आणि त्यांनी जर मुस्लिमांचं पहिली तर मागणी आमची अशी की मुस्लिमांना तिकीट द्यावं. अमित देशमुख त्यांचं जे कर्तृत्व आहे सर्व काही आहे ते आज ग्रामीणमधून देखील निवडून येऊ शकतात. शहरामध्ये एखाद्या मुस्लिमाला देऊन ते जर विचार केले तर निवडून आणू शकतात आणि त्यांनी जर असं प्रयत्न केलं तर नक्कीच त्यांच्या डिग्निटीमध्ये फार मोठी वाढ होईल. विलासरावनी जे काम पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात केलं ती बाब यांनी घेऊन चालली, अशा प्रकारचं एक एक्झाम्पल ते देखील क्रिएट होऊ शकेल. तर अशा दृष्टीने आम्ही अपेक्षा करतो की या लोकांनी आमचे हक्क प्रोटेक्ट करावं. एक उदाहरण मी देतो की सध्याच्या गव्हर्नमेंटनी ते जे यात्रा तीर्थयात्रा काढलेली आहे, आता याच्या बाबतीत बुद्धिवादी लोकांनी काय विचार करायचा? घटनेने या गोष्टी करता येऊ शकतात का? आमचं सेक्युलर गव्हर्नमेंट आहे आणि तुम्ही एका धर्माच्या लोकांसाठी तीर्थयात्रा काढता, त्याच्यासाठी जिल्हाधिकारी तुमचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी जाऊन त्यांना ग्रीन सिग्नल दाखविता, हे आपल्या घटनेत बसू शकतं का? आज या सर्व गोष्टी बुद्धिवादी लोकांना पटत नाहीत, इवन हिंदूला देखील पटत नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस आम्ही कुठली तीर्थयात्रा करतो, पवित्र यात्रेला जातो, जसं मुस्लिम देखील हजला जातात तसं अयोध्येला हिंदू जातील, बरोबर त्यांचा हक्क आहे. परंतु कल्पना अशी आहे की आपण गरीब लोकांनी पै जमा करून त्या यात्रेसाठी जाण्यात जो आनंद असतो तो एक वेगळा आहे. पण तसं न करता या लोकांना लालूच दाखवायची आणि मतदानासाठी घेऊन यायचं, ही जी पद्धत BJPची सुरू झालेली आहे ती या देशाला घातक आहे. हे झूठ का बोल बाला म्हणल्यासारखं अगदी खोट्या पद्धतीने हे करतायत, घटनेच्या विरुद्ध वर्तन करीत आहेत आणि या IAS ऑफिसर IPS ऑफिसर या लोकांना देखील यात इन्व्हॉल्व करीत आहेत. ही देशासाठी फार घातक गोष्ट आहे. या पायंडाला आम्ही थोडं बदल करणं आज आवश्यक आहे असं मला वाटतं. आता लातूर जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, एक आरक्षित आहे, उर्वरित 5 आहेत. त्यापैकी 2ची डिमांड आपण करता आणि त्यातही प्रामुख्याने लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून आपण उमेदवारीचं म्हणजे मिळावी मुस्लिम समाजाला असं दावा करता. जर दिलीच नाही उमेदवारी तर तुमची भूमिका काय राहील? ते आम्ही एकत्र बसून विचार करू. त्या बाबतीत आम्ही G24च्या माध्यमातून देखील म्हणलेलं आहे की 22 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहूत. आम्ही त्यांच्याकडे मागणी तर केलेली आहे परंतु आजपर्यंत त्यांच्याकडून रिस्पॉन्स नाही. ती आम्ही वाट पाहूत आणि मधल्या काळात आम्ही आमचं जे जागरूकता चालू आहे आणि विशेष करून मुस्लिम समाजाच्या देखील वेगवेगळ्या बैठका होत आहेत आणि या बैठकातून नाराजीचं सूर समोर येत आहे. मग अशा दृष्टीने आम्ही पूर्ण विचार करून त्याच्यानंतर काय निर्णय घ्यायचं हे नक्की घेऊ. परंतु मी आपल्याला जसं याच्या अगोदर सांगितलं की आमचं पहिला टार्गेट एक आहे की BJPला रोखायचं आम्हाला आणि BJPला रोखण्यासाठी जो इफेक्टिव्ह कॅन्डिडेट होऊ शकेल त्या कॅन्डिडेटला आम्ही साथ देऊ. आज आम्ही काँग्रेसला साथ देऊ असं नाही, इंडिया आघाडीला साथ देण्यासाठी आमचं G24 नाही. आमचं G24 सेक्युलर पार्टीजना पॉवरमध्ये आणण्यासाठी जे लोकशाही इथले अबाधित ठेवतील
घटना अबाधित ठेवतील अशा लोकांना निवडून देण्यासाठी आहे. त्यात काँग्रेस देखील आहे, इंडिया आघाडी आहे, असं आमचं एक मत आहे. आपल्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघात साधारणतः 80,000 मुस्लिम मतदार आहेत असं ऐकतोय आम्ही. बरोबर. मग असं असताना तुम्ही मग काँग्रेसशिवाय तुम्हाला मुस्लिम उमेदवार निवडूनच आणायचा आहे, तर वंचित आहे किंवा MIM आहे असा का विचार करत नाही? किंवा 80,000 जिथं मतदार तुमच्या पाठीशी आहेत ना किंवा आहेत आपल्या समाजाचे, तर स्वतंत्रपणे उमेदवार उभा करून आपलाच उमेदवार आणल्याशिवाय आपलं हितरक्षण होणार नाही, असा विचार होतोय का आपल्याकडे? नाही, विचार तर वेगवेगळे येत आहेत समोर, परंतु आमचं एक मेन उद्देश असा आहे की जे रुलिंग पार्टी आहेत, सेंट्रल पार्टी आहेत, त्या पार्टीनी ऑफर देऊन आम्हाला रिप्रेझेंटेशन द्यावं, पहिली मागणी ही आहे. समजा वंचित आघाडी या ठिकाणी इफेक्टिव्ह उमेदवार देऊन प्रयत्न करणार असेल, तर त्या ठिकाणी समाज नक्कीच विचार करेल की आम्ही वोट कोणाला देऊ. लातूरच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये आता आपण म्हटलं 40 विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाचा प्रभाव पडेल किंवा उमेदवार निवडून येतील अशी स्थिती आहे. असं असताना राज्यात जे सेक्युलर तुम्ही म्हणता काँग्रेस असेल किंवा इंडिया, हे तरी राज्य पातळीवर असं महत्त्व देतंय का मुस्लिम समाजाला? आता महत्त्व ते किती देतात या बाबतीत अजून आम्हाला पूर्ण क्लिअर झालेले नाही. आम्ही मागणी केलेली होती, तसं शरद पवारच्या ग्रुपनं देखील केलेलं आहे आणि काँग्रेसला देखील आम्ही केलेलं आहे. फक्त आमचा अप्रोच उद्धव ठाकरेशी झालेलं नाही. इंडिया आघाडीमध्ये ते एक आहेत, त्यांच्याशी आमचं काही अप्रोच झालेलं नाही. आम्ही अपेक्षा या तिन्ही लोकांकडून पहिल्या प्रथम केलेलं आहे, कारण ही स्टेट लेवलची पार्टी आहे. आता दुसऱ्या पार्टीबद्दल कोणाचं नाव घेऊन सांगायची इतकी हे नाही, परंतु तितकी शक्ती देखील नाही की दुसरी कुठली पार्टी येईल आणि या ठिकाणी राज्य करेल. आता इंडिया आघाडीकडून अपेक्षा आहेत, मोठे पक्ष आहेत, यात सेक्युलर माइंडचे लोक आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही अपेक्षा यांच्याकडून प्रथम केलेली. महाराष्ट्रामध्ये ना मराठा समाजानं राज्य करावं आणि दलित आहेत, मुस्लिम आहेत, OBC आहेत, यांनी कष्ट करत राहावं, काम करत राहावं, असं एक स्थिती आहे. हे चित्र बदलण्यासाठीच आपला प्रयत्न आहे. आपला प्रश्न फार महत्त्वाचा आहे. हे देश पातळीवर या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी राहुल गांधींनी जे म्हणलेलं आहे, जितकी जितकी आबादी उसकी उतनी भागीदारी. तर या दृष्टीने जोपर्यंत प्रत्येकाला आपले हक्क मिळत नाहीत, तोपर्यंत प्रत्येक लोक आपले स्वतःचं प्रोटेक्शन करू शकत नाहीत, स्वतःच्या प्रॉपर्टीचं प्रोटेक्शन करू शकत. आज विशेष करून BJP मायनॉरिटीच्या लोकांना भीतीदायक वातावरण निर्माण करण्याच्या खास प्रयत्नात आहे. जितकं शक्य असेल तितकं मुस्लिमांच्या विरुद्ध बोलणं आणि मग काही लोकांना उचकवायचा प्रयत्न करणं. पण ह्याच्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट अशी आहे की बरेच हिंदू या गोष्टीला इल्ड होत नाहीत. आज या देशात हिंदू देखील सेक्युलर माइंड ठेवणारे आहेत आणि मुस्लिमापेक्षा हिंदू लोक मुस्लिमांचे हक्क जतन करण्यासाठी, OBCचे दलितांचे हक्क जतन करण्यासाठी प्रयत्न करणारे आहेत. हे या देशाचं फार मोठं एक भाग्य आहे आणि या अशा लोकांकडून आम्ही नक्कीच अपेक्षा करतो की नक्कीच या देशातली लोकशाही कायम राहील. आज दलित, OBC आणि मुस्लिमामध्ये आपल्यावर अन्याय होतोय अशी भावना निर्माण झाली आहे आणि हे महाराष्ट्रभर स्थिती आहे. मग हे आजच असं काय निर्माण झालं? मग याला इंडिया जबाबदार आहे की किंवा महायुती जबाबदार आहे असं म्हणता येईल? नाही, या जबाबदार कुणाला एकाला धरता येणार नाही, परंतु BJPचे प्रयत्न फार पूर्वीपासून होते की या ठिकाणी सत्ता आपण हस्तगत करावी, हिंदू राष्ट्र निर्माण करावं, हे त्यांचं पूर्ण हिडन प्रोग्राम आहे. परंतु या सर्व गोष्टी समोर न आणता लोकांना लुभावणाऱ्या गोष्टी, आज जसं की मुस्लिमांच्या विरुद्ध बोललं की काही ग्रुप विरुद्ध उभा राहतो, मग अशा पद्धतीने यांचे प्रयत्न चालू आहेत. या बाबतीत मी आणखीन एक सांगतो, जबाबदार कोण आहे म्हणण्यापेक्षा आज BJPचे प्रचार करायची जी पद्धत आहे ती इतकी भयानक आहे
की काँग्रेस देखील त्या ठिकाणी कमी पडत आहेत हे दाखविण्यासाठी की तुम्ही हे चूक करीत आहेत. आज काँग्रेसचे मोठे मोठे नेते देखील मायनॉरिटीच्या बाबतीत उघड बोलायला तयार नाहीत. याचं कारण असं, जर मायनॉरिटीच्या बाबतीत काही बोललं तर ट्विस्ट करून बीजेपी त्याला वेगळ्या पद्धतीने दुसऱ्या लोकांना भडकवायचा प्रयत्न करीत आहे. याच्यापूर्वी मनमोहन सिंगच्या बाबतीत त्यांनी काय म्हणलेलं होतं, ते नेमकं त्यांचे सेंटेन्स बघून कशा पद्धतीने एक्सपोज केलं. आणि हे अशी जी घातक प्रवृत्ती जी आहे, हे चुकीच्या मार्गाने जे जात आहेत, ते खरंच या देशासाठी फार फार वाईट घटना आहे. देश याच्यामुळं नक्कीच चुकीच्या मार्गाने जाईल. याच्यामुळं देशाची प्रगती होणार नाही. या देशात जे फार पूर्वीपासून चालू आहे, हिंदू, मुस्लिम, दलित हे सर्व मिळून मिसळून वागतात, ते वातावरण कायम ठेवणं हे या देशाच्या घटनेने बंधन करून ठेवलेलं आहे. त्या दृष्टीने करणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी जबाबदार कोण आहे आज, हे नेमकं काही लोकांना आपण टार्गेट करू शकत नाही. परंतु मी एक सांगेन की बीजेपीचं पूर्ण प्रोपेगंडा अगदी चुकीच्या मार्गाने आहे आणि हे चुकीच्या मार्गाने जात आहेत हे दाखविण्यासाठी इवन काँग्रेस देखील कमी पडत आहे, इंडिया आघाडी कमी पडत आहे. आणि जोपर्यंत ह्या पार्टीना पॉवर येणार नाहीत तोपर्यंत बीजेपीचं हे चुकीचं प्रोपेगंडा थांबणार नाही. हे आहेत सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ॲडव्होकेट RY शेख साहेब यांनी ज्या उद्देशासाठी G24 हा ग्रुप किंवा संघटना स्थापन केली, त्यांच्या या प्रयत्नाला लोकसभेत त्यांच्या प्रयत्नाला यश आलेच आहे. आता हे विधानसभेत यावं आणि दलित, OBC आणि मुस्लिम यांच्या हक्काचं रक्षण व्हावं अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू.